हाय फ्रेंड्स, बघा 60 दिवसाच्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण सुरुवात करतोय फ्युचर टेन्सला। फ्युचर म्हणजे भविष्य। भविष्य काळामध्ये बोलले जाणारे सर्व प्रकारची वाक्य आपण इथनं पुढे शिकणार आहोत। याच्यापूर्वी आपण पास्ट टेन्स पाहिला, प्रेझेंट टेन्स पाहिला। पास्ट टेन्समधले चारही प्रकार आपण व्यवस्थितपणे समजून घेतले, प्रेझेंट टेन्समधले चारही प्रकार आपण व्यवस्थितपणे समजून घेतले। आता फ्युचरला सुरुवात करतोय आणि फ्युचरमधला हा सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ व्यवस्थितरित्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे। याच्यावर येणारं कुठलंही वाक्य असो, कशाही प्रकारे विचारलं जाणारं वाक्य असो, तुम्हाला सहजपणे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येईल जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर। बघा हा काळ कसा वापरायचा। समजा मला शिक्षक व्हायचे आहे, पण मी आता शिक्षक नाही। माझी शिक्षक होण्याची क्रिया भविष्यात पूर्ण होईल, म्हणून मी म्हणेन मी शिक्षक होईल। आय विल बिकम अ टीचर। भविष्यामध्ये जी क्रिया, जी गोष्ट मी करणार आहे त्याच्यासाठी मी हा काळ वापरतो। जसं मी अमेरिकेला जाईन, मी नोकरी करेन, या प्रकारचे वाक्य। आता दुसरं उदाहरण पाहूया। माझा एक मित्र उद्या गावाहून परत येणार असेल आणि मला जर कोणी तो कधी येणार आहे याविषयी विचारले तर मी म्हणेन तो उद्या येईल, म्हणजे ही विल कम टुमॉरो। ठीक आहे, अशा प्रकारची वाक्य आपण या काळामध्ये बोलत असतो। तर बघा, याच काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाक्याला आपण 6 प्रकारे कसं रूपांतरित करतो आणि त्याचं इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करतो हे आज आपण पाहणार आहोत। तर बघा, साधा भविष्यकाळ याच्यामध्ये जे वाक्य येतात ते वाक्य कसे असतात की ज्याच्या शेवटी ल, न किंवा नार आहे, नार आहे अशा प्रकारचा उच्चार निघतो, अशा प्रकारचा सेन्स निघतो। हे सर्व वाक्य सिंपल फ्युचरमध्ये येतात, साधा भविष्यकाळात येतात। जसे की बघा, या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे आणि ते 6 प्रकारे आपण आपल्या भाषेमध्ये आधी रूपांतरित करून घेत आहोत। ते वाक्य आपण होकारार्थी प्रकारचं बनवत आहोत। होकारार्थी वाक्य दिलं असेल तर ते प्रश्नार्थी, नकारार्थी, नकारार्थी प्रश्नार्थी, WH प्रश्नार्थी आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी कसं बनवायचं हे आपल्याला आधी जमलं पाहिजे, त्यानंतरच आपण ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो। बघा, होकारार्थी वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स हे आपण मागील व्हिडिओपासून पाहतच आलेलो आहे, पहिल्या व्हिडिओपासून। जर तुम्ही पहिले व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला हे माहीत असेल। होकारार्थी म्हणजे अफर्मेटिव्ह, प्रश्नार्थी म्हणजे इंटरोगेटिव्ह, नकारार्थी म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य म्हणजे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि WH प्रश्नार्थी वाक्य म्हणजे WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य म्हणजे WH निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स। हे आपण पाहिलेलं आहे। या ठिकाणी एक वाक्य आहे होकारार्थी प्रकारचं की ती सोमवारी पुण्यात येईल। याच्यामध्ये ना प्रश्न विचारलेला आहे ना कुठल्याही प्रकारचा नकार आहे, म्हणजेच हे वाक्य होकारार्थी प्रकारचं आहे। तर बघा, या वाक्याला आपण शेवटी का लावून प्रश्नार्थी वाक्य बनवतो। कशा प्रकारचा प्रश्न की ज्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही अशा शब्दात देता येतं। ठीक आहे, ती सोमवारी पुण्यात येईल का। त्याच्यानंतर नकारार्थी वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स, ती सोमवारी पुण्यात येणार नाही। त्याच्यानंतर नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, ती सोमवारी पुण्यात येणार नाही का। बघा, नकारार्थी जे वाक्य आहे त्याच्या शेवटी का लावून प्रश्न विचारलेला आहे। कशा प्रकारचा प्रश्न की ज्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही अशा शब्दात देता येतं। तसेच काही WH वर्ड्स आहेत ज्यांचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतो, जसं व्हॉट, वेअर, व्हेन, हाऊ, त्याच्यानंतर व्हाय आणि विच या प्रकारचे शब्द आहेत की ज्यांचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतो। यांची सुरुवात WH न होत असते, म्हणून ते WH वर्ड आहेत। आणि यानं जर प्रश्न विचारला असेल तर तो WH प्रश्नार्थी वाक्य असतं ते वाक्य। जसं की ती सोमवारी पुण्यात कोठे येणार आहे, कोठेनं प्रश्न विचारला आहे, साध्या भविष्यकाळातलं वाक्य आहे। तर हे WH प्रश्नार्थी वाक्य आहे। कोठे म्हणजेच वेअर आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे। बघा, WH प्रश्नार्थी वाक्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, ती सोमवारी पुण्यात काय येणार नाही। बघा, वाक्यात कान प्रश्न विचारला आहे।
का हे मध्ये आलेलं आहे, म्हणजे काय कासाठी कुठला शब्द आहे, व्हाय. हे एक WH वर्ड आहे. WH प्रश्नार्थी वाक्य हे आहे आपल्याला समजलं. आणि त्याच्यानंतर वाक्यामध्ये नकार पण आहे, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, हे समजलं. बघा, वाक्याच्या एका प्रकारा व्यवस्थितपणे शिकण्याचा प्रयत्न करूया. वाक्याचा पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे होकारार्थी वाक्य. बघा, वाक्य कसं ओळखणार की ज्याच्या शेवटी जर ल, न किंवा नार आहे अशा प्रकारचा उच्चार निघाला तर ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्समध्ये आहे, म्हणून त्याला घेऊन यायचं आणि त्याचं ट्रान्सलेशन करायचं इंग्लिशमध्ये या सूत्राच्या मदतीनं. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, कुठला विल किंवा शाल, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि फुल स्टॉप. बघा, विलचा वापर कधी करायचा आणि शालचा वापर कधी करायचा. बघा, आजकाल स्पोकन इंग्लिशमध्ये सगळीकडे आपण विलचाच वापर करतो. कशाचा? विलचा. पण आपल्याला शालचा वापर पण कधी केला जातो हे माहीत असणं गरजेचं आहे, शाल. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस सब्जेक्ट आपला फर्स्ट पर्सन असेल, म्हणजे फर्स्ट पर्सन कोण? आय आणि वी. हे ज्यावेळेस आपला सब्जेक्ट म्हणून येईल त्यावेळेस आपण शालचा वापर करतो, अन्यथा सर्व ठिकाणी विलचा वापर केला जातो. परंतु आपण यांच्यासमोर सुद्धा विलचा वापर करू शकतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी पहिलं वाक्य तुमच्या समोर आहे, ती इंग्रजी शिकेन. भविष्यकाळामध्ये होणारी घटना आहे, भविष्यकाळामध्ये होणारी क्रिया आहे, ती इंग्रजी शिकेल. तर बघा, हे वाक्य सिंपल फ्युचरमधलं आहे, हे आपल्याला समजलं. फॉर्म्युला, सब्जेक्ट कोण आहे? सुरुवातीला ती म्हणजेच शी लिहिलं, त्याच्यानंतर विल लिहिणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप शिकणे म्हणजे लर्न, त्याचं पहिलं रूप लर्नच, आणि ऑब्जेक्ट काय? इंग्रजी म्हणजे इंग्लिश आणि फुल स्टॉप. शी विल लर्न इंग्लिश. अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, सुरेश शाळेत जाईल. ठीक आहे, ल आलेला आहे शेवटी. वाक्य आपल्याला समजलं की भविष्यकाळामध्ये होणारी घटना आहे, सुरेश शाळेत जाईल. तर बघा, सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार, सब्जेक्ट कोण आहे? सुरेश लिहिलं, त्याच्यानंतर विल येणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप जाणे म्हणजे गो, आणि शाळेत म्हणजे टू स्कूल. सुरेश विल गो टू स्कूल. अशा प्रकारे, आणि शेवटी फुल स्टॉप. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तो दूध पिईल. तर बघा, सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार, सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही, त्याच्यानंतर विल लिहिलं, त्याच्यानंतर पिणे ड्रिंक, आणि त्याच्यानंतर दूध म्हणजेच मिल्क, आणि फुल स्टॉप. ही विल ड्रिंक मिल्क. तो दूध पिईल. अशा प्रकारे. त्याच्यानंतर बघा, राम गोष्ट सांगेन. सब्जेक्ट कोण आहे आपला? राम लिहिलं, त्याच्यानंतर विल लिहिलं, त्याच्यानंतर सांगणं म्हणजे टेल लिहिलं, आणि त्याच्यानंतर गोष्ट म्हणजे स्टोरी. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. बघा, आता जे आपण याच्या मागे होकारार्थी वाक्य पाहिले त्याच्या शेवटी का लावून आपण प्रश्न विचारणार, आणि तेच वाक्य प्रश्नार्थी वाक्य असतात, साधे प्रश्नार्थी वाक्य. बघा, तर हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना सुरुवातीला आपल्याला विल किंवा शाल लिहायचं असतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. जसं की या ठिकाणी प्रश्न आहे, ती इंग्रजी शिकेल का? कानं प्रश्न विचारला आहे, शेवटी का लागलेला आहे. तर सुरुवातीला काय लिहिणार आपण? विल, कारण या ठिकाणी सब्जेक्ट आपला ती आहे म्हणून. जर या ठिकाणी आय किंवा मी किंवा आम्ही असतं तर आपण या ठिकाणी शाल लिहू शकलो असतो. हे समजतंय तुम्हाला? आणि विल लिहिलं असतं तरी पण चाललं असतं. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे? ती म्हणजेच सी, त्याच्यानंतर क्रियापद शिकणे लर्न, आणि त्याच्यानंतर इंग्रजी म्हणजेच इंग्लिश. अशा प्रकारे, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. विल शी लर्न इंग्लिश. ती इंग्रजी शिकेल का? अशा प्रकारे. बघा, पुढचं वाक्य आहे, सुरेश शाळेत जाईल का? बघा, या ठिकाणी विलचा वापर करणार सुरुवातीला, त्याच्यानंतर सुरेश लिहिलं, सब्जेक्ट आपला, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप जाणे म्हणजे गो, आणि शाळेत म्हणजे टू स्कूल. अशा प्रकारे. ठीक आहे, विल सुरेश गो टू स्कूल. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तो दूध पिईल का? या ठिकाणी काय? सुरुवातीला विल, त्याच्यानंतर तो सब्जेक्ट आहे म्हणजे ही, त्याच्यानंतर पिणे ड्रिंक, आणि त्याच्यानंतर मिल्क. विल ही ड्रिंक मिल्क. तो दूध पिईल का? आणि प्रश्नचिन्ह.
बघा मित्रांनो, आपण जो पुढचा व्हिडिओ अपलोड करतो ना, तर याच्यामध्ये आपण याच काळावरती अनेक प्रकारचे वाक्य पाहत असतो, ज्या ठिकाणी तुमचा भरपूर सराव होऊन जात असतो। तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पाहत जा। बघा पुढचं वाक्य आहे, राम गोष्ट सांगेल काम। बघा या ठिकाणी सुरुवातीला विल लिहिणार, कारण या ठिकाणी सब्जेक्ट आपला राम आहे म्हणून। त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिलं राम। त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप काय, सांगणे टेल, आणि गोष्ट म्हणजे स्टोरी आणि प्रश्नचिन्ह। विल राम टेल अ स्टोरी, अशा प्रकारे। पुढे बघा, पुढे आहे नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य। बघा हे वाक्य लिहिताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर विल किंवा शाल, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स। तर बघा वाक्य आहे, ती इंग्रजी शिकणार नाही। ती इंग्रजी शिकणार नाही। बघा भविष्यामध्ये एखादी गोष्ट ती करणार नाही, एखादी क्रिया ती करणार नाही, म्हणजे हे सिंपल फ्युचरमधलं वाक्य आहे, हे आपल्याला समजलं। फॉर्म्युला आपल्याला माहीत झाला। तर काय करणार आपण या ठिकाणी, फक्त 3 नंबरला नॉट लिहायचं, नाहीतर वाक्य कसं आहे, होकारार्थी प्रकारचंच आहे। तर बघा सुरुवातीला सब्जेक्ट आहे ती म्हणजे शी, त्याच्यानंतर विल, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर V1 शिकणे लर्न, आणि इंग्रजी म्हणजे इंग्लिश, आणि फुल स्टॉप। शी विल नॉट लर्न इंग्लिश। ठीक आहे, अशा प्रकारे। पुढे बघा पुढचं वाक्य आहे, सुरेश शाळेत जाणार नाही। या ठिकाणी पण सब्जेक्ट कोण आपलं सुरेश लिहिलं, त्याच्यानंतर विल लिहिणार, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर गो, आणि त्याच्यानंतर शाळेत म्हणजे टू स्कूल। सुरेश विल नॉट गो टू स्कूल, सुरेश शाळेत जाणार नाही। तसंच तो दूध पिणार नाही। सब्जेक्ट तो म्हणजे ही, त्याच्यानंतर विल, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर पिणे ड्रिंक, आणि त्याच्यानंतर दूध म्हणजे मिल्क, आणि फुल स्टॉप। ही विल नॉट ड्रिंक मिल्क, अशा प्रकारे। त्याच्यानंतर राम गोष्ट सांगणार नाही। काय आहे या ठिकाणी बघा, राम सब्जेक्ट, त्याच्यानंतर विल, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर सांगणे टेल, त्याच्यानंतर गोष्ट म्हणजे अ स्टोरी। राम विल नॉट टेल अ स्टोरी, राम गोष्ट सांगणार नाही। ठीक आहे। पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य। हे वाक्य लिहिताना जे नकारार्थी प्रकारचं वाक्य होतं, जे मागं आपण पाहिलं, त्याच्या शेवटी का लावून एक प्रश्न विचारला जातो, तर तोच आहे हे नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। नेगेटिव्हला का लावून आपण इंट्रोगेटिव्ह बनवलेलं आहे। ती इंग्रजी शिकणार नाही, आणि शेवटी का लावलेलं आहे, अशा प्रकारे। तर हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला विल लिहायचं, त्याच्यानंतर शाल लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स, आणि फुल स्टॉप। जसं की या ठिकाणी ती इंग्रजी शिकणार नाही। ठीक आहे, शिकणार नाही का। तर बघा सुरुवातीला काय करणार आपण, विल लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आपलं ती म्हणजे शी, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर शिकणे लर्न, आणि इंग्रजी म्हणजेच इंग्लिश। विल शी नॉट लर्न इंग्लिश, अशा प्रकारे। पुढे बघा पुढचं वाक्य आहे, सुरेश शाळेत जाणार नाही का। काय करणार, सुरुवातीला विल लिहिलं, त्याच्यानंतर सुरेश सब्जेक्ट आपला सब्जेक्ट लिहिला, त्याच्यानंतर नॉट लिहिलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय जाणे गो, आणि शाळेत म्हणजे टू स्कूल। विल सुरेश नॉट गो टू स्कूल। ठीक आहे। पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तो दूध पिणार नाही का। या ठिकाणी सुरुवातीला काय लिहिणार आपण, विल, त्याच्यानंतर तो म्हणजे ही, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर पिणे म्हणजे ड्रिंक, आणि त्याच्यानंतर दूध म्हणजे मिल्क। विल लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला ही, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर पिणे म्हणजे ड्रिंक, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट मिल्क, आणि प्रश्नचिन्ह। ठीक आहे, रिमाइनिंग सेंटेन्स असतं तर लिहिलं असतं। पुढे बघा पुढचं वाक्य आहे, राम गोष्ट सांगणार नाही का। सुरुवातीला विल लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिलं राम, त्याच्यानंतर नॉट लिहिलं, त्याच्यानंतर सांगणे म्हणजे टेल, आणि त्याच्यानंतर गोष्ट म्हणजे स्टोरी, आणि प्रश्नचिन्ह। विल राम नॉट टेल अ स्टोरी, राम गोष्ट सांगणार नाही का। ठीक आहे। पुढे बघा पुढचं वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य। ठीक आहे।
बघा सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब विल किंवा शाल, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. तर बघा या ठिकाणी प्रश्न आहे, ती इंग्रजी कोठे शिकणार आहे. बघा कोठेनं प्रश्न विचारला आहे. तर कोठेसाठी कुठला इंग्लिश शब्द आहे, वेअर. वेअर लिहिलं सुरुवातीला. त्याच्यानंतर विल लिहिणार कारण सब्जेक्ट आपला ती आहे म्हणून. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, ती म्हणजे शी. त्याच्यानंतर क्रियापद कुठलं आहे, शिकणे म्हणजे लर्न. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय, इंग्रजी आणि प्रश्नचिन्ह. वेअर विल शी लर्न इंग्लिश, ती इंग्रजी कोठे शिकणार आहे. अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे, सुरेश शाळेत केव्हा जाणार आहे आणि प्रश्नचिन्ह. सुरेश शाळेत केव्हा जाणार आहे. बघा केव्हानं प्रश्न विचारला आहे म्हणजे हे WH वर्ड आहे, या प्रकारचं वाक्य आहे. केव्हासाठी काय येणार, सुरुवातीला फेन, त्याच्यानंतर विल लिहिलं, त्याच्यानंतर सुरेश लिहिणार सब्जेक्ट म्हणून आपलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप जाणे गो आणि शाळेला टू स्कूल. वेन विल सुरेश गो टू स्कूल. अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं असेल, सुरेश शाळेत केव्हा जाणार आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तो दूध का पिणार आहे. बघा कानं प्रश्न विचारला आहे, का मध्ये आलेला आहे, एक WH म्हणून आलेला आहे. या कासाठी आपण फायचा वापर करतो. ठीक आहे, फाय लिहिलं WH वर्ड म्हणून. त्याच्यानंतर विल लिहिणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आपला, तो म्हणजे ही. त्याच्यानंतर क्रियापद पिणे म्हणजे ड्रिंक आणि दूध म्हणजे मिल्क आणि प्रश्नचिन्ह. फाय विल ही ड्रिंक मिल्क आणि प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, राम गोष्ट कोठे सांगणार आहे. बघा कोठेनं प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला वेअर लिहिणार आपण कोठेसाठी. त्याच्यानंतर विल लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट आपला राम. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप टेल, सांगणे म्हणजे टेल. आणि त्याच्यानंतर गोष्ट म्हणजे स्टोरी. फेअर विल राम टेल अ स्टोरी म्हणजे राम गोष्ट कोठे सांगणार आहे. हे तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा, ती इंग्रजी का शिकणार नाही. बघा WH वर्डचा वापर करून प्रश्न विचारला आहे. WH प्रकारचं वाक्य झालं. त्याच्यानंतर वाक्यामध्ये नकार पण आहे म्हणजे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स झाला. तर बघा या ठिकाणी हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला आपण WH वर्ड लिहिणार, का म्हणजेच फाय. त्याच्यानंतर विल लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, ती म्हणजे शी. त्याच्यानंतर नॉट लिहिलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लर्न शिकणे. आणि त्याच्यानंतर इंग्रजी म्हणजे इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह. फाय विल शी नॉट लर्न इंग्लिश, ती इंग्रजी का शिकणार नाही. अशा प्रकारे पुढे बघा, पुढे आहे सुरेश शाळेत का जाणार नाही. बघा कानच प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला आपण फाय घेणार. त्याच्यानंतर विल लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, सुरेश लिहिलं. त्याच्यानंतर नॉट 3 नंबरला. त्याच्यानंतर जाणे गो आणि त्याच्यानंतर शाळेत म्हणजे टू स्कूल आणि प्रश्नचिन्ह. फाय विल सुरेश नॉट गो टू स्कूल. ठीक आहे, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, तो दूध का पिणार नाही. या ठिकाणी बघा WH वर्डचा वापर केलेला आहे. का म्हणजे फाय लिहिलं. त्याच्यानंतर विल लिहिणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजे ही. त्याच्यानंतर नॉट. त्याच्यानंतर पिणे ड्रिंक आणि त्याच्यानंतर मिल्क आणि प्रश्नचिन्ह. फाय विल ही नॉट ड्रिंक मिल्क, तो दूध का पिणार नाही. अशा प्रकारे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा पुढचं वाक्य आहे, राम गोष्ट केव्हा सांगणार नाही. बघा केव्हाचा वापर केला या ठिकाणी. तर केव्हासाठी काय येणार, फेन. त्याच्यानंतर विल लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट राम या ठिकाणी लिहिलं. त्याच्यानंतर नॉट लिहिलं. आणि त्याच्यानंतर क्रियापद कुठले, सांगणे म्हणजे टेल. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय, गोष्ट म्हणजे स्टोरी आणि प्रश्नचिन्ह. फेन विल राम नॉट टेल अ स्टोरी, राम गोष्ट केव्हा सांगणार नाही. अशा प्रकारे. तर हे तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो पुढचा व्हिडिओ पहा, ज्या ठिकाणी आपण बरेच उदाहरणं सराव म्हणून घेत असतो. बघा या ठिकाणी आपण 4 प्रकारचीच उदाहरणं घेतली, ज्यांना आपण ट्रान्सलेट करून पाहिलं की जेणेकरून तुम्हाला समजेल की एक वाक्य कशा प्रकारे ट्रान्सलेट केलं जातं. ठीक आहे, तर थँक्स फॉर वॉचिंग.